चला जाऊ फैजपूरले खंडोबा देवाच्या जत्रेत. होळी पौर्णिमेपासून 8 दिवस ही जत्रा असते. गैरे छान दिसताय ना पक्षी. अगदी लहान लहान पोरायले बी हिसन येता बाया. सगळी क्रोकरी अडी भेटते. कपबशांचे अलग अलग प्रकार, अलग अलग साईजचे कप आणि काचेचे ग्लास. पोरं काय घेतात जत्रेतून तर गाड्याच. सर्व प्रकारचे चपलाडी भेटतील. काही मंडळीचं असं म्हणणं आहे की मिळणे आणि भेटणे हे 2 वेगवेगळे शब्द आहे. पण आता आमच्या भाषेत तर आम्ही भेटतीनच म्हणतो. म्हणजे मिळणे या अर्थीच हा शब्द आमच्या बोलीभाषेत वापरला जातो. हे बाई एक छोटंसं लेकरू घेऊन बसली आहे आणि तिच्या पोरीला आता प्यायसाठी पाणी घेऊन यायला सांगते. छोटंसं लेकरू पहा. ही बाई आली सावद्यावरून आणि हे छोटंसं लेकरू घेऊन ही 8 दिवस अडी बसली. आता माणसापेक्षा बाई तिप्पट काम करते. घरातलं काम करते, स्वयंपाक पाणी करते, पोरायले सांभाळते आणि व्यवसाय बी करते. कॅमेरा पाहून भाऊनं मस्त पोज दिली. कापडी पिशव्या घ्यायसाठी बायांची लगबग. 100 रुपयाची एक पिशवी. अन जत्रेत भेटले मित्रमैत्रिणी. फुलं असली असो की नकली असो सुंदरच दिसता. सँडल बूट चपला कोणत्या बी घ्या. देवघराला लागणारं सर्व सामान. हार, माईक घेऊन गाणं म्हणणारा बी अडी बसलाय पा. प्लास्टिकचे खेळणे पिपाण्याची भरमार आहे जत्रेत. कोणती बॅग चांगली असती ना आता कोणती घेऊ बरं मी. मला तर हे जांभळ्या कलरवालीच लय आवडली बाई. बाई बी आवडली कारण मैत्रीणच आहे. भेळ, दाबेली, मंचुरियन, नूडल्स खायसाठी गैरी गर्दी झाली आहे. टेबल अस्ताव्यस्त लावले आणि कोणाची ऑर्डर कोणती आहे ते बी समजत नाही पटकन. ऑर्डर तयार करायला बी गैरा वेळ आणि द्यायला बी गैरा वेळ. पण चव एकदम छान आहे बरं दाबेलीची. आणि भेळ बी मस्त आहे.